भाऊ काय नाव आपलं? अनिकेत रसाळ. काय काय विक्रीला? हे सगळे पंत्या आहे, लायावत्ताशे आहे, देवीच्या मूर्त्या आहे. यावर्षी नारायणगावचे उपसरपंच भाऊ पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की ऑनलाईन खरेदी करू नका, लोकल जे आपले दुकानदार आहेत त्यांच्याकडून खरेदी करा. याच्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, ऑनलाईन खरेदी झालीच नाही पाहिजे. पहिली गोष्ट की आपल्याला काय लागतील त्या गोष्टी सगळ्या इथं उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदी करायचं आहे आणि ॲमेझॉनला पैसे बाहेरच्या ह्याच्यात पाठवायचे एवढं कोणी सांगितलेलं नाही. इथे येऊन ते खरेदी करू शकतात. पण आता इथं पण विषय असा झाला आहे की आता आम्ही पहिल्यापासून कुंभार, आम्ही मातीकाम करणारे कुंभार, म्हणजे आमचा धंदा आम्ही कुंभाराचा सोडून बाकीच्यांचेच धंदे जास्त लागले. त्याच्यामुळं काय झालं आहे, इथं यावर्षी कुंभारांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. नाही, बाकीच्यांनी धंदा करू नये असं काय नाही. नाही, आम्हाला काहीच म्हणणं नाही, करू नाही, केला पाहिजे सगळ्यांनी धंदा. पण तुम्ही जर एक दुकान ठीक आहे, 2 दुकान ठीक आहे, कुंभारांचे इथं 8 दुकानं असतील तर बाहेर दुसऱ्यांचे 20 आणि 25 दुकानं लागतात. त्यामुळे कुंभारांनी जायचं कुठं? बाहेरचे जे मग आमचं परप्रांतीय आहेत का महाराष्ट्रीयन आहेत? परप्रांतीय पण आहे त्याच्यात. परप्रांतीय पण आता काय पंत्या ऐकायला लागले. त्याच्यामुळं काय झालं, नुकसान सगळ्यांचंच झालंय. आपल्या इथं कुंभार जे समाज आहे तो स्वतः बनवतो का? बनवतात ना स्वतः. आता हे लक्ष्म्यांच्या मूर्त्या स्वतः बनवतात. सगळं आम्ही स्वतः डिझाईन करतो त्याची. पण आता सध्या काय झाले, कोणी उठतंय आणि दुकान लावतंय. आता याला कारणीभूत कुंभार समाज पण आहे. आता आमचा समाज पण कारणीभूत आहे की होलसेल देऊन मोकळा होतो. जर आपण पाहिलं ऑनलाईन खरेदी जे लोक करतात त्यांना स्वस्त पडतं म्हणून ते करतात. आता बघा, त्यांना स्वस्त पडतंय का महाग पडतंय हे त्यांना माहिती. सगळेजण ऑनलाईन खरेदी करतात, स्वस्त आहे म्हणूनच करतात ना. आता स्वस्त खरेदी करतात, त्याच्यात चायना पण माल असतोय. चले तो चांद तक नाही तो रात तक, असे त्या चायना मालची गते. आता ते प्रत्येक, आता तुम्ही बघू शकतात, साईबाबांनी पाण्यावरती दिवे पेटवले होते, पण इथं पाणी टाकलं का दिवे पंती पेटती. बघा, तुम्हाला दाखवतो बघा, बिगर पाण्याची, बिगर पाणी टाकलं का पंती पेटती. का पाणी टाकू ना, चायना आयटम आहे, चायना आयटम आहे ना. बघा ना तुम्ही पण चायनाच विकताय शेवटी. आम्ही नाही कधी येऊ, आम्ही दाखवतोय तुम्हाला बघा. मग आता आम्ही करायचं काय, नेमकं करायचं काय? आम्ही मातीच्या पंत्या विकायच्या का चायना आयटम विकायचा आहे? अरे आम्हालाच कळत नाही. आम्ही पाणी टाकलं बंद. आता साईबाबांनी त्या काळात पेटवली ठीक आहे, पण आता हे चायनावाल्यांनी इकडे डायरेक्ट आणली बाजारात. नाही, मग चायनाच्या मालावर आयातीवर बंदी घालायला सांगा ना तुमच्या सरकारला. आता आमचं सरकार आता काय सांगायचं. ताई, कशी आहे दिवाळीचं सीझन? हा, आता सध्या गिऱ्हाईक थोडंसं कमीच आहे. कशामुळे? दिवाळीमुळं. का बरं? लोकांच्या घरी आता गोड धोड सगळं कमी पडायचं काय कारण आहे? उलट हे सगळे तर तुमचे लागणाऱ्या वस्तू आहेत. लागणाऱ्या वस्तू आहेत, पण आता घरी सगळे डबे भरल्यावर लोक काय नाही. बिजली भाई, दिवाळीचा सीझन चालू आहे, ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला प्रतिसाद आहे. यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्याच्यामुळे काय परिणाम? नाही, गिऱ्हाईक चांगले. सीझनचे 4-8 दिवस गिऱ्हाईक होतच. दिवाळी शेतकरी रेन काढून सण काढतो. रेन काढून सण काढतो. बिबट्यांचा देखील विषय आहे. रात्रीच्या वेळेस लोक बाहेर पडायला मागत. आम्ही लोक वॉकिंगला जातो तर आम्ही हातात गज वर घेऊन जातो, बरोबर काठी घेऊन जातो.